नमस्कार. बहिर टॉक्स मराठी चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत असे उद्योजक आहेत ज्यांनी एक छोटासा व्यवसाय सुरू करून आज करोडोची कंपनी निर्माण केली आणि आज प्रत्येकाच्या घराघरामध्ये त्यांचे जे प्रोडक्ट आहेत ते घराघरामध्ये जातात. घेणार आहोत की हा व्यवसाय कसा केला किंवा कसा संघर्ष आला, त्यांचं यशस्वी रहस्य काय आहे आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की हा व्यवसाय करत असताना कोणत्या अडचणी आल्या. आज आपल्यासोबत कंपनीचे मालक आहेत. सर, मला तुमचा परिचय द्या आणि कंपनी ही कधी सुरू केली आणि कशी सुरू केली हे सांगा आम्हाला. माझे नाव पारसमल रखचंद जैन. मी शहादा तालुक्यातील पुसनद येथील रहिवासी आहे. प्रमाणे माझे शिक्षण पुसनद गावाला झाले. मी 7वी पर्यंत पुसनदला होतो. 8वीला वसंतराव नाईक हायस्कूलला होतो. बरं. 9वी ते 10वी चे शिक्षण मालेगावला झाले आणि BSc ला मी SSCPS कॉलेज धुळ्याला होतो. बरं. आणि BSc झाल्यानंतर 2 वर्ष मी MBA चा कोर्स पुणे युनिव्हर्सिटीतून केला, पुणे विद्यापीठातून केला. बरं. मी MBA 1986च्या बॅचचा विद्यार्थी आहे. अरे वा. माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला पहिल्यापासूनच एक आवड होती की एक काहीतरी आपली एक स्मॉल स्केल इंडस्ट्रीज पाहिजे. बरोबर. ज्यावेळी मी MBAच्या सिलेक्शनला गेलो होतो, मी प्रवेश परीक्षा पास झाल्यानंतर, इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर मला इंटरव्ह्यूला विचारण्यात आलं होतं की बा तू MBA कशासाठी करत आहे, काय तुझं उद्दिष्ट काय आहे MBAचं, कशासाठी जॉईन करतोय तू कोर्स हा. बरोबर. तर मी त्यावेळेला त्यांना सांगितलं की मला माझी एक छोटीशी ॲग्रोबेस इंडस्ट्री चालू करायची आहे, त्यासाठी मी या कोर्सला ऍडमिशन घेत आहे. बरं. आणि त्यावेळेला धुळे जिल्ह्यातून, त्यावेळेला शहादा तालुका हा धुळे जिल्ह्यामध्ये होता. बरं. आणि आमच्या टोटल 60 जागा पुणे युनिव्हर्सिटीच्या 60 जागा MBA साठी होत्या. तर त्या धुळे जिल्ह्याच्या 12 जागामध्ये माझा एक नंबर तिथं त्या म्हणजे MBA साठी माझा नंबर लागला होता. बरोबर. मी शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी 6 महिने रत्नागिरीला एका स्मॉल स्केल इंडस्ट्रीमध्ये काम केलं. तिथून त्यानंतर मग मी शहादा येथे ॲग्रोबेस इंडस्ट्रीच्या हिशोबाने अगोदर आम्ही पापड इंडस्ट्री चालू केली. सुरुवात पापडापासून केली. पापड याच्यासाठी चालू केली किंवा त्याला त्यावेळेला आमच्याकडे एक आर्थिक पाठबळ पण कमकुवत होतं, पण आपल्याला बिझनेस करायचा होता. त्या हिशोबाने मग आम्ही गावातून थोडंसं कच्चा माल घेतला आणि आमच्या उद्योगाची आम्ही सुरुवात केली. सुरुवातीला तुम्ही पापड व्यवसाय सुरू केला, बरोबर? हो. हे केल्यानंतर साधारणतः सुरुवातीला पापड व्यवसाय आणि मसाला व्यवसाय करताना भांडवल साधारणतः किती गुंतवणूक झाली? हा, तर भांडवल जसं मी सुरुवात केल्यानंतर हळूहळू मग आम्हाला CU स्कीम मध्ये 30,000 रुपयाचं कर्ज पास झालं होतं. त्या किती साली? 87ला, म्हणजे 1987-88 ला कर्ज पास झालं होतं. 1988 ला कर्ज हा व्यवसाय आपण सुरू केला. आणि मग मशिनरीची माहिती मिळाली, मशिनरी विकत घेतली. त्यानंतर मग आम्ही देना बँकेकडून 1.5 लाखाचं कर्ज घेतलं. त्यासोबत शहाद्यातील महावीर पतपेढी, पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक आणि काही पतसंस्था यांच्याकडून पण आम्ही त्यावेळेला जसं जसं उद्योगाला लागत होते पैसे, त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून कर्ज मागणी करत होतो. ते आम्हाला सहकार्य करत होते आणि आमच्या उद्योगाची वाढ होत होती. वाढ मी असं की भांडवल कमी असल्यामुळे आणि थोडंसं अनुभव पण कमी होता त्यावेळेला. बरोबर आहे. पुस्तकी ज्ञान होतं, प्रॅक्टिकली ज्ञान कमी होतं, पण आपल्याला एक व्यवसाय सुरूच करायचा आहे बुवा. त्या हिशोबाने आम्ही रिस्क न घेता हळूहळू जसं माहिती पडत होतं त्याप्रमाणे मशिनरी विकत घेत होतो. त्याप्रमाणे आम्ही कच्च्या मालचे माहिती करून त्या कशी चांगली क्वालिटी देता येईल आपल्याला, बरोबर, ते प्रयत्न करत करत मग आम्ही व्यवसायाला वाढ करत होतो. बरोबर. म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की व्यवसाय करण्यासाठी प्रॅक्टिकली ज्ञान फार महत्वाचं आहे. प्रॅक्टिकली ज्ञान फार महत्वाचे, की जो आपण कर्जावर जो पैसा घेतोय त्या कर्जाच्या
परतफेड होणे, त्याचप्रमाणे मार्केटमध्ये आपलं नाव राहणे आणि आपली पतं जी आहे ती पताला धक्का नको लागायला पाहिजे. असं नाही की आपल्याला पैसे कर्ज मिळते म्हणून काही पण कर्ज घ्यायचे आणि ते कुठं पण वापरायचे, तसं नको पाहिजे. त्याचे योग्य युटिलायझेशन व्हायला पाहिजे आपल्या व्यवसायामध्ये, की जेणेकरून त्या कर्जाची पण परतफेड आपल्याला टायमावरती व्हायला पाहिजे आणि इकडे आपलं मार्केट पण वाढायला पाहिजे. या गोष्टीचे सूत्र आपण लक्षात घ्यायला पाहिजे. बरोबर. सुरुवातीला हा व्यवसाय सुरू केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात जास्त कोणत्या अडचणी आल्या? अडचणी म्हणजे असं होतं की शहादा हा जो परिसर आहे, तर इथे ट्रान्सपोर्टेशनचा मोठा प्रॉब्लेम होता त्यावेळेला आणि आता पण आहे तसं ट्रान्सपोर्टेशनचं, कारण की गाव लहान आहे आणि ऑन वे हायवेवरती नाही, थोडंसं हायवेच्या साईडला आहे. तरी पण आम्ही प्रयत्न करतो की बुवा इथून धुळ्याला जायचं, धुळ्याहून माल ट्रान्सपोर्टमध्ये माल बुक करायचा. तर त्या पद्धतीने ट्रान्सपोर्टची सर्वात मोठी अडचण होती. त्याचप्रमाणे थोडंसं व्यापारपेठ बी जवळ नाही, व्यापारपेठ बी जसं इंदोर आहे, सुरत आहे, नाशिक, बॉम्बे, औरंगाबाद हे पण जवळजवळ 200-250 किलोमीटरच्या फेरीमध्ये आहे. बरोबर. अडचण तशा भरपूर होत्या, पण आम्ही त्यावरती थोडं त्याच्यातून काहीतरी मार्ग काढत त्याला आम्ही वाढवत होतो. बरोबर. व्यापार वाढवत होतो आपण. या मसाल्याची गुणवत्ता चांगली येण्यासाठी तुम्ही विशेष काय काळजी घेता? सर्वात महत्वाचे म्हणजे कच्चा माल जो आपण खरेदी करतो, त्या कच्च्या मालाची प्रत एकदम स्टँडर्ड घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपला जो तयार होणारा जो पक्का माल आहे त्याचे पण स्टँडर्ड तेच राहील. समजा मुळातच आपण जर कच्चा माल 2 नंबर क्वालिटी किंवा 3 नंबरच्या क्वालिटीचा घेतला, तर त्याच्यात आपल्याला एवढी क्वालिटी, आपल्या मालाची क्वालिटी मिळणार नाही. त्याच्यामुळे माल खरेदी करताना त्याची स्टँडर्ड माल खरेदी करायचा. आणि हे सगळी कंपनी उभा करत असताना या कंपनीला ज्या मशनी लागतात त्या तुम्ही कुठून खरेदी केल्या? आमची मशिनरीची खरेदी जसं आनंद गुजरातमध्ये, बॉम्बेला आहे, मग दिल्लीची काही मशिनरी आहे, अहमदाबादची पॅकिंग मशीन आहे. तर ह्याप्रमाणे जिथे जिथे वेगवेगळ्या कंपन्या आहेत तिथून आपण ते माल मशिनरी खरेदी केलेली आहे. बरोबर. आता हे तुमची कंपनी साधारणतः किती वर्ष झालं कंपनीला? आमची कंपनीला 35 वर्ष झाले. 35 वर्ष. आता तुमच्याकडं आता एवढे तुम्ही एक विश्वासू एक तुमचा ब्रँड झालेला आहे, तर याच्यामध्ये किती लोकांना तुम्ही रोजगार देताय? आमच्याकडे आता सध्या जवळजवळ 70 लोक इथं आहेत कामाला. त्याचप्रमाणे पापड लाटणाऱ्या जवळजवळ 150 बाया आहेत आणि आमचे डीलर डिस्ट्रीब्युटर असं तो जवळजवळ 100 लोकांच्या आमचे नेटवर्किंगची माणसं आहेत की जे आमचा माल बाजारामध्ये जाऊन रिटेलरला दाखवतात आणि रिटेलर मग कस्टमरला विकतो. ह्याप्रमाणे असं आमचं नेटवर्किंग सुद्धा आहे. मार्केटिंगचं स्किल काय आहे तुमचं? मार्केटिंगच्या स्किलमध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे मालाची क्वालिटी चांगली पाहिजे, जेणेकरून कस्टमर स्वतःहून डिमांड करेल दुकानावरती की बा तू मला पारसच मिरची दे, पारस हळद दे. तर जेणेकरून मग जे दुकानवाले ते आमच्या डीलरकडून माल घेतील आणि डीलर मग आमच्याकडून माल घेईल. तर सर्वात महत्वाचे म्हणजे क्वालिटी चांगली पाहिजे. त्याचप्रमाणे आपले जे डीलर आहेत त्यांना वेळेवरती आपण माल पोहोचवायला पाहिजे, की जेणेकरून ते कस्टमरला पण माल म्हणजे आपल्या रिटेलरला बी वेळेवर माल देतील आणि मग रिटेलरकडे माल आल्यानंतर तो त्याचे जे कस्टमर आहेत, त्याचे जे गिराईक आहेत त्यांना तो वेळेवरती तिथं पोच करेल. बरोबर. तर सर्वात महत्वाचे म्हणजे याच्यामध्ये प्रॉडक्ट, प्राइस, प्लेसमेंट आणि प्रमोशन या चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर. की जेणेकरून आपण त्या 4P म्हणतो त्याला आपण, ते 4P आपण त्याचे बॅलन्स ठेवायला पाहिजे. असं नाही की बा तुम्ही प्रॉडक्टच डेव्हलप केलेला आहे पण त्याचे प्लेसमेंट नाही आहे, त्याची प्राइस हाय आहे आणि प्रमोशन नाही, तर तो तुम्ही प्रॉडक्ट फेल होऊ शकतो तुमच्या त्याच्याने. बरोबर. तुमच्या यशामागे कोणाचा हात आहे? माझ्या यशामध्ये माझे आई वडील आहे, आमचे सर्व कुटुंब आहे, आमच्या मोठे भाऊ, आमची वहिनी, आमचे भावाची मुलं, माझा मुलगा, माझी मुलगी, सर्वांचे, आणि जेणेकरून आपले जे सर्व कस्टमर वगैरे त्यांच्या सर्वांच्या हात आहे त्याच्यामध्ये. बरोबर. आता तुमच्या या मसाला कंपनीमध्ये सगळ्यात जास्त सेल होणारा कोणता प्रोडक्ट आहे? म्हणजे सर्वात तसं म्हणजे बघायला गेलं तर आमच्या जसं पापड आहे, हळदी पावडर, मिरची पावडर, धना पावडर, सर्व सगळ्यात जास्त सेल होणारा. सर्वात मिरची आता विकली जाते 1 नंबर मध्ये. मिरची पावडर. बरोबर. आता
सगळ्यात आतापर्यंतचा एक तुमचा एक वाईट अनुभव मला सांगा बरं. तुम्हाला असा एखादा वाईट अनुभव आलेला? नाही सर, वाईट अनुभव तर काही झालेला नाही, म्हणजे जेणेकरून सुरळीत चाललेलं आहे सर्व काम आपलं. तुमची ऑर्डर सगळ्यात जास्त कितीची गेली आतापर्यंत, सगळ्यात जास्त एखादी? असं आता आमचे जे काही काही डीलर आहेत ते 20-20 लाखाच्या पण माल मागवतात, त्याप्रमाणे आपण त्यांना पाठवतो पण त्याप्रमाणे माल. आता हे तुम्ही साधारणतः 35-36 वर्ष झाले व्यवसाय, तर ह्या आता सध्याला वार्षिक टर्नओव्हर किती असतो तुमचा? आमच्या 30 करोड पर्यंत टर्नओव्हर आहे. 30 करोड रुपये. आता हे नवीन मुलं सांगतात की नोकरी नाही आणि असं भरकटतात मुलं. तरुण मुलांना आजच्या काय संदेश द्याल तुम्ही? तरुण मुलांना मी हेच म्हणेन की बा, व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे, सातत्य ठेवायला पाहिजे. जरी तुम्ही फेल झाला किंवा तुम्हाला मार्केटमध्ये यश आलं नाही, खचून न जाता त्याच्या मागे आपण त्याची कारण शोधायला पाहिजे की बा मी कशामुळे मागे पडत आहे, ते नेमकं कारण शोधून त्याच्यामध्ये आपण सुधारणा करून आणि परत मार्केटमध्ये आपल्याला उभं राहायला पाहिजे. असं नाही की बा मी एकदा फेल झालेलो आहे, माझा माल म्हणजे विकला गेलेला नाही, हे कारण न सांगता ते त्याची कारण न विकण्याच्या त्याच्या अगोदर आपण अभ्यास करायला पाहिजे की जेणेकरून आपण कुठं कमी पडत आहे. बरोबर आहे. तर मला एकच सांगायचे आहे की बा, सर्व व्यवसाय चांगले आहेत, सर्वीकडे कॉम्पिटिशन आहे, पण आपण जे माल देतोय, जे प्रॉडक्ट आपण सोसायटीला देतोय, त्याच्यामध्ये अशी गुणवत्ता पाहिजे की जेणेकरून तो कस्टमरने आपला माल घेतल्यानंतर त्या मालाच्या मूल्याच्या डबल त्याला जर आपण समाधान दिलं तर तो आपला जो कस्टमर आहे, आपला जो उपभोक्ता आहे, तो अर्ध्या रात्री सुद्धा आपल्याला विसरणार नाही. बरोबर आहे. तर जेणेकरून आपण मालाची प्रतवरती जास्त लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे मित्रांनो, लक्षात घेतलं पाहिजे आपल्याला आताच ह्या व्यवसायामागचं सत्य आणि यश काय असतं तर सरांनी सांगितलेलं आहे. आता तुम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला मिळतील आणि तुमची प्रेरणा आम्हाला नेहमी राहील. सर धन्यवाद. धन्यवाद.